नमस्कार, मी मधुरा सचिन काकडे। आज दिनांक 14 एप्रिल डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची आज जयंती। सर्वप्रथम डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते व संपूर्ण भारतवासियांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते। आज मी बाबासाहेबांवर आधारित एक कविता ऐकवणार आहे। ही कविता माझ्या आईने डॉक्टर ज्योती चव्हाण काकडे हिने लिहिलेली आहे। बाबासाहेब, तुम्ही अंधारलेल्यांच्या जीवनात प्रकाशाची दान देऊन गेलात। बाबासाहेब, तुम्ही अंधारलेल्यांच्या जीवनात प्रकाशाची दान देऊन गेलात। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र सर्वांना देऊन गेलात। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र सर्वांना देऊन गेलात। अस्पृश्यता आणि जातीभेदाविरोधात चळवळ उभारून गेलात। अस्पृश्यता आणि जातीभेदाविरोधात चळवळ उभारून गेलात। सर्वांना समान वागणूक मिळावी याकरिता आयुष्य वेचून गेलात। सर्वांना समान वागणूक मिळावी याकरिता आयुष्य वेचून गेलात। सूर्याची तेज आणि चंद्राची शीतलता, सूर्याची तेज आणि चंद्राची शीतलता याचं उत्तम उदाहरण होऊन गेलात। अन्यायाविरुद्ध प्रत्येकाने लढलेच पाहिजे ही शिकवण सर्वसामान्याला देऊन गेलात। अन्यायाविरुद्ध प्रत्येकाने लढलंच पाहिजे ही शिकवण सर्वसामान्याला देऊन गेलात। स्वाभिमानाने कसं जगावं याचा प्रमाण होऊन गेलात। स्वाभिमानाने कसं जगायचं याचा प्रमाण होऊन गेलात। संघर्षातून जीवन कसं उभारायचं याचा अंतिम मानबिंदू होऊन गेलात। संघर्षातून जीवन कसं उभारायचं याचा अंतिम मानबिंदू होऊन गेलात। माणसाला माणूस म्हणून जगविण्याकरिता तुम्ही हयात वेचून गेलात। माणसाला माणूस म्हणून जगविण्याकरिता तुम्ही हयात वेचून गेलात। प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात आमच्याकरिता एक दीपस्तंभ होऊन गेलात। प्रत्येकाला भारतीय म्हणून घडविण्यात आमच्याकरिता एक दीपस्तंभ होऊन गेलात। स्त्री शिक्षण आणि समान अधिकार याकरिता इतिहासात अमर होऊन गेलात। स्त्री शिक्षण आणि समान अधिकार याकरिता इतिहासात अमर होऊन गेलात। माणसाचा महामानव कसा होतो याचं उदाहरण होऊन गेलात। माणसाचा महामानव कसा होतो याचं उदाहरण होऊन गेलात। असा माझा आदर्श भीमराव होऊन गेलात। असा माझा आदर्श भीमराव होऊन गेलात। पण बाबा, आम्ही शिकलो मात्र तरी संघटित व्हायचं राहून गेलो। संघटित झालो जरी तरी संघर्ष करायचं विसरून गेलो। स्वातंत्र्याच्या 75 नंतरही वैचारिक गुलामगिरीतच राहून गेलो। स्वातंत्र्याच्या 75 नंतरही वैचारिक गुलामगिरीतच राहून गेलो। तुमच्या स्वप्नातील भारत घडविण्यास बाबा खरंच आम्ही कमी पडलो। बाबा, खरंच आम्ही कमी पडलो। जातीभेदाविरोधात तुम्ही लढला, आम्ही मात्र धर्मभेद निर्माण करून गेलो। जातीभेदाविरोधात तुम्ही लढला, आम्ही मात्र धर्मभेद निर्माण करून गेलो। तुम्ही सर्वांना ऐच्छिक धर्म उपासनेचे स्वातंत्र्य दिले, आम्ही मात्र दुसऱ्यांचा धर्म चुकीचा कसा हेच सिद्ध करण्यात गुंतलो। तुम्ही सर्वांना ऐच्छिक धर्म उपासनेचे स्वातंत्र्य दिले, आम्ही मात्र दुसऱ्यांचा धर्म चुकीचा कसा हेच सिद्ध करण्यात गुंतलो। समानतेसाठी तुम्ही कायदा केला, समानतेसाठी तुम्ही कायदा केला, आम्ही मात्र वैचारिक विषमताच पेरत गेलो। तुम्ही देशप्रेमाखातर संविधान लिहून गेलात, आम्ही मात्र अंगीकारायचीच विसरून गेलो। तुम्ही देशप्रेमाखातीर संविधान लिहून गेलात, आम्ही मात्र अंगीकारायचीच विसरून गेलो। तुम्ही शेतकऱ्यांच्या समृद्धीतेकरिता नदीजोड, हिराकुंड असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन गेलात। तुम्ही शेतकऱ्यांच्या समृद्धीतेकरिता नदीजोड, हिराकुंड असे अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन गेलात। पण आजही तुमच्या लाडक्या शेतकऱ्याला राजकीय निष्क्रियपोटी वाचवू नाही शकलो। पण आजही तुमच्या लाडक्या शेतकऱ्याला राजकीय निष्क्रियपोटी वाचवू नाही शकलो। कामगारांच्या हक्कासाठी तुम्ही महान कार्य करून गेलात। कामगारांच्या हक्कासाठी तुम्ही महान कार्य करून गेलात। पण आजही आम्ही सुशिक्षित कामगाराला देखील पिळत गेलो। पण आजही आम्ही सुशिक्षित कामगाराला देखील पिळत गेलो। बाबासाहेबा, माफ करा आम्हाला, तुम्हाला अपेक्षित समाज आम्ही नाही घडवू शकलो। बाबासाहेबा, माफ करा आम्हाला, तुम्हाला अपेक्षित समाज आम्ही नाही घडवू शकलो। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आमच्याचसाठी होतं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आमच्याचसाठी होतं। तेवढंच मात्र शिकायचं राहून गेलं, तेवढंच मात्र शिकायचं राहून गेलं। धन्यवाद।